समोर आलेले आहे बघा, राज्यसभेसाठी उद्धव ठाकरेंचा विरोध कोणाला होता तर शरद पवारांना होता. उघडपणे केला नाही, पण विरोध हा उद्धव ठाकरे करत होते हे स्पष्टपणे महाराष्ट्राला समजून आलं. बघा, सविस्तर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये राज्यसभेसाठी कोणाची वर्णी लागल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शरद पवार आणि अमित शहा यांच्यातील गुप्त रणनीतीचा उलगडा आपण या व्हिडिओत करणारच आहोत. पण आता शरद पवारांनी नेमकं कोणतं असं डोकं लावलं, कोणती स्ट्रॅटर्जी वापरली की ज्यामुळे काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंना माघार घ्यावी लागली आणि विजयाकडे वाटचाल ही शरद पवारांनी केली. शरद पवारांना छुपा पाठिंबा अमित शहा यांनी तर दिला नव्हता ना. अमित शहा आणि शरद पवारांचं काय बोलणं झालं होतं का की ज्यामुळे काँग्रेसला आणि ठाकरेंना घाम फुटला. नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय झालेलं आहे याबाबतचं सविस्तर आपण उदाहरण जाणून घेणारच आहोत. कशी काय रणनीती ही आता जी आहे ती शरद पवारांनी केली याबाबतची पण माहिती तुम्हाला बघायला मिळेल. त्याकरिता आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. तर चला पाहूया. सगळ्यांचं आज लक्ष लागलं होतं राज्यसभेवरती नेमकं कोण जाणार. उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला पवारांना जे आहे ती विरोध केला, पण काँग्रेसने स्वतःचा उमेदवार का जाहीर केला होता याकडे पण लक्ष लागलं आणि अचानक असं काय झालं की ते या दोन्ही पक्षांना शरणागती पत्करावी लागली. मुख्य प्रश्न हाच आहे की उद्धव ठाकरेंचा सुरुवातीपासून विरोध होता, तो म्हणजे एका व्यक्तीला शरद पवार यांना. पण त्या विरोधाचं कारण काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ठाकरेंची चुकीची चाल आणि पवारांचा अनुभव या ठिकाणी कामी आला. बघा, महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, पण आज राज्यसभेच्या एक जागेसाठी ठाकरेंनी आडमुठी भूमिका का घेतली याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण पवारच का असा प्रश्न उपस्थित झालेला होता, कारण की पवारांनी आपल्या स्ट्रॅटर्जीने काँग्रेससहित ठाकरेंना घाम फोडला. आता या ठिकाणी पवारांनी अशी काय स्ट्रॅटर्जी वापरली, अशी काय रणनीती केली की तिकडे राहुल गांधींना देखील पवारांकडूनच बोलावं लागलं. आता नेमकं काय झालं, पवारांनी नेमकी कोणती स्ट्रॅटर्जी वापरली, इकडे अमित शहानी नेमकी कोणती चाणक्य नीती पवारांसाठी वापरली का याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. व ठाकरेंना माघार का घ्यावी लागली, विजयाकडे राज्यसभेचा जो विजय आहे तो पवारांकडे का गेला याबाबतची मोठी माहिती आता समोर आलेली आहे. तर चला ती पण जाणून घेऊया. बघा, मोठी अपडेट समोर आलेली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली चर्चा. त्यांना वाटलं होतं की पवारांकडे संख्याबळ कमी आहे, त्यामुळे आपण दबाव टाकू शकतो, पण हे काय पवारांपुढे शक्य झालं नाही. पवारांचा पहिला धक्का, पवारांनी आपल्या जवळच्या आमदारांना फोन फिरवायला सुरुवात केली. बघा, अपक्ष आमदारांची फळी पवारांनी कशी आपल्या बाजूला वळवली याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर महत्वाचा मुद्दा नेमका काय घडला. बघा, आता ठाकरेंना वाटलं पवारांना घेरणं सोपं आहे, पण पवारांनी दाखवून दिलं की सध्या स्थितीला आपण चाणक्य असतो आणि चाणक्यच राहू. ही नीती कोणी दाखवून दिली तर पवारांनी उद्धव ठाकरेंना, त्यानंतर काँग्रेसला पण दाखवून दिले. उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला हे कळालं की पवार ते पवारच आहेत, कारण की पवारांना जे आहे ते विरोध करून चालणार नाही हे तर काँग्रेसच्या लक्षात आलं. पवारांकडे खासदारकीचं संख्याबळ आहे हे राहुल गांधींना चांगलंच माहिती होतं. मग राहुल गांधींच्या काँग्रेस पार्टीचा जर पवारांना पूर्ण विरोध झाला असता तर पवारांची अजून पुढची खेळी पवारांनी जर खेळली असते तर मग राहुल गांधींचा पक्ष हा पूर्ण बॅकफूटवरती आला असता, अशा चर्चा पण होऊ लागल्या. आणि इकडे काँग्रेसने जर सपोर्ट केला तर मग उद्धव ठाकरेंच्या एकट्याने, तर मग इकडे शरद पवारांना विरोध केला तरी काहीच व्हायचं नाही. हे उद्धव ठाकरेंना पण लक्षात आलं का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. ठाकरेंना वाटलं पवारांना घेरणं सोपं आहे, पवारांना आपण घेरू शकतो, पण ते काही शक्य झालं नाही. संजय राऊत सुरुवातीला वेगळेच त्यांची बोलण्याची भाषा होते, त्यांच्या शब्दातून हे समजत होतं की शरद पवारांना जे आहे ती राज्यसभेवरती पाठवायला थोडीशी त्यांना अडचण वाटत होती. त्यांना वाटत होतं आपल्या पक्षातून कोणतरी जावं, पण पवारांनी शक्य होऊ दिलं नाही. अखेर ठाकरेंना आणि काँग्रेसला जे आहे ते पवारांपुढे काही करताच आलं नाही. पवारांनी अशी चाणक्य नीती वापरली, त्या चाणक्य नीतीतून ठाकरे आणि काँग्रेस यांना पवार
पवारांकडूनच जे आहे ते बोलावं लागलं. पवारांना जे करायचं होतं ते पवारांनी करून पण दाखवलं. अशा चर्चा आता होऊ लागलेल्या आहेत. बघा नेमकं काय झालं तर या ठिकाणी बघू शकता अमित शहा यांची एंट्री नेमकी कशी झाली. खरंच अमित शहाची चाणक्य नीती कामाला आले का? अमित शहा आणि शरद पवारांनी मिळून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिलाय का असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्या. राज्यामध्ये नाहीच तर पूर्ण देशामध्ये अशा चर्चा होत आहेत. बघा आता राहुल गांधी ही देशाचे नेते म्हणून ओळखले जातात. राहुल गांधी यांनी आता जर शरद पवारांना विरोध जर केला असता, राज्यसभेसाठी काँग्रेसचा माणूस पाठवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असता, तर मग इकडे शरद पवारांचं संख्याबळ खासदारकीचं हे राहुल गांधींना चांगलंच माहिती आहे. मग इकडे शरद पवारांनी दुसरी खेळी खेळली असते आणि इकडे राहुल गांधींना जे आहे ते मोठा धक्का दिला असता आणि राहुल गांधींना एवढा मोठा धक्का बसला असता की राहुल गांधी ते विसरू पण शकले नसते. हे तर काँग्रेसच्या लक्षात आहे. त्यामुळे काँग्रेसला जे आहे ते कसं आपल्याकडून ओढायचं हे शरद पवारांना लवकर आणि चांगलंच कळालं. फक्त राहिले होते उद्धव ठाकरे. पण उद्धव ठाकरेंचा शेवटपर्यंत विरोधच होता. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला वाटत होतं राज्यसभेवरती जाणार तर तो आपला नेता जाणार असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या मनात होतं. पण तसं काही घडलं नाही. मग ते कुणी घडू दिलं नाही का की यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या नेत्यांनी एंट्री घेतली की आता अमित शहांनी आणि शरद पवारांनी मिळून इकडे काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत. बघा नेमकं काय झालं, कसं घडलं आणि आजचा दिवस कसा महत्त्वाचा ठरला की शरद पवारांनी राज्यसभेसाठी जे आहे ते पूर्ण विजय मिळवला. तर चला आता थोडक्यात जाणून घेऊयात. बघू शकता काँग्रेस अंतर्गत कल आपल्याला पाहायला मिळतोय. नाना पटोले आणि इतर नेत्यांची वेगवेगळी भूमिका असायची. काँग्रेसला स्वतःचा अतिरिक्त उमेदवार उभा करायचा होता हे तर खरं आहे. पवारांची दिल्लीतील फिल्डिंग जेव्हा मुंबईत काँग्रेसचा विरोध करत होते तेव्हा पवारांनी थेट दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधींच्या विश्वासी लोकांशी संपर्क साधल्याच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत. सूत्रांकडून माहिती येत आहे. बघा धक्का क्रमांक 2 आणि धक्का क्रमांक 2 असा आहे की यामध्ये वेगळीच माहिती दिसते. बघा पवारांनी काँग्रेसला स्पष्ट सांगितलं की जर तुम्ही मला साथ दिली नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा विचार करावा लागेल. ही सरळ दिलेली वॉर्निंग होती का असा प्रश्न उपस्थित होत आहे. बघा एवढंच नाही तर अशी पण माहिती, अशा चर्चा आहेत की दिल्लीतून फोन आला आणि मुंबईतील काँग्रेस नेत्यांचे चेहरे पडले. त्यांना पवारांना पाठिंबा जाहीर करावाच लागला. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना पवारांना पाठिंबा द्यायचाच नव्हता पण त्यांना वरून आदेश आला. आता इकडे शरद पवार महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या नादी लागले नाहीत. त्यांनी थेट दिल्लीमध्येच आपलं वजन दाखवलं. दिल्लीमध्येच पूर्ण त्यांनी जे आहे ती चर्चा केली आणि दिल्लीतूनच काँग्रेसला त्यांनी हादरा बसवला आणि इकडे दिल्लीतून इकडे आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेत्याला एक फोन आला आणि काँग्रेसचं समीकरणच बदललं. काँग्रेसचा पाठिंबाच बदलला. डायरेक्ट काँग्रेसचा पाठिंबा इकडे शरद पवारांना जाहीर झाल्याच्या चर्चा होत आहेत. म्हणजे शरद पवारांची एक वेगळीच रणनीती होती की ज्यामुळे काँग्रेसला अक्षरशः महाराष्ट्रामध्ये घाम फोडला. पण बघा उद्धव ठाकरेंना नेमकं कसं काय या ठिकाणी जे आहे ती पूर्ण विजय मिळवता आला नाही. उद्धव ठाकरेंची नेमकी कुठे मोठी चूक झाली का की उद्धव ठाकरे एकटे पडले होते? कारण की उद्धव ठाकरेंच्या सोबत आता काँग्रेस पण राहिली नव्हते. काँग्रेसला आता जे आहे ते नाईलाजाने इकडे शरद पवारांना पाठिंबा द्यावाच लागला. त्याचं कारण दिल्लीतून फोन आला. कारण की दिल्लीमध्ये खासदारकीचा जर विचार केला तर शरद पवारांकडे एवढे खासदार आहेत की त्यांनी जर पुन्हा नंतर काँग्रेसची साथ सोडली असते तर काँग्रेसला पण वेगळा धक्का बसला असता. पण या क्षुल्लक कारणामुळे शक्यतो साथ सोडण्याचे कारण कमीच होते. पण शरद पवारांकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे शरद पवारांकडे एक ताकद होतेच. ही ताकद जी आहे ती काँग्रेसला समजलीच होते. काँग्रेसला हे पण माहिती होतं की शरद पवारांना काही झालं तरी नाराज करून चालणार नाही. कारण की शरद पवारांशिवाय महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात पान पण हलू शकत नाही. हे तर काँग्रेसच्या लक्षात आलं नव्हतं ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. बघा आता सध्या जर पाहायला गेलं तर धक्का क्रमांक 3 वेगळीच परिस्थिती बघायला मिळत आहे. वेगळी स्थिती म्हणजे अमित शहा आणि शरद पवार राजकारणाचे दोन ध्रुव एकत्र आले का असा प्रश्न उपस्थित. तर चला याबाबतची सविस्तर अपडेट थोडक्यात पाहूया.
बघा जयंत पाटील यांनी पण आता मध्यस्थी मोठी केलीच होते, पण बघा अमित शाह आणि शरद पवार हे राजकारणाचे चाणक्य मानले जातात. एक केंद्रातला चाणक्य म्हणून अमित शहांची ओळख तर बघायला मिळतेच, तर इकडे शरद पवारांची पण महाराष्ट्रातील चाणक्य म्हणून ओळखच आहे. पण बघा सर्वात महत्त्वाचा भाग, याला ऑपरेशन लोटस विरुद्ध पॉवर असं नाव दिलं तरी काहीच हरकत नाहीये. अमित शहांची रणनीती काय असू शकते? बघा शहांना ठाकरेंना कमजोर करायचं आहे. जर पवारांना विजय मिळाला आणि तो ठाकरेंच्या मदतीशिवाय मिळाला तर ठाकरेंची किंमत कमी होईल, हे पण चांगलीच गोष्ट लक्षात आली होती. पवार शाह गुप्त भेट नेमकी झाली का, यामागे चर्चा का होत आहेत? तर बघा या ठिकाणी पाहायला गेलं तर राजकीय वर्तुळात चर्चा असते की पवारांचे आणि शहांचे संबंध पडद्यामागे कसे आहेत. बघा चाणक्य मानले जाणारे शहा पवारांच्या बाबतीत स्पॉट का होतात? आता खेळी नेमकी काय होत आहे? बघा भाजपचे अतिरिक्त उमेदवार उभे न करून शहांनी पवारांचा मार्ग मोकळा केला का, जेणेकरून पवारांना ठाकरेंवर अवलंबून राहावं लागणार नाही. यामुळे मवियामध्ये फूट पडली. बघा हे देखील मोठं कारण आपल्याला बघायला मिळतंय. वेगळी स्ट्रॅटर्जी ही आता अमित शहांची आणि शरद पवारांची होती का, असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. बघा आता वेगळी परिस्थिती एक आपल्याला दिसून येत आहे. दुपारी 12 वाजता विधान भवनात झालेली गर्दी, दुपारी 2 वाजता संजय राऊतांचे आलेले विधान, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आणि पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब, अशी परिस्थिती बघायला मिळाली. जयंत पाटील यांनी पण खूपच मध्यस्थी केली. राहुल गांधींना आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे का, असा प्रश्न आता पडलेलाच आहे. बघा पवारांनी एका दगडात 2 पक्षी मारले, स्वतःची जागा सुरक्षित केली आणि ठाकरे काँग्रेसला आपली जागा दाखवून दिली. पवारांना माहिती होतं आपली स्ट्रॅटर्जी 100% कामी येणार, जर नाही आली तरी पवारांचा प्लॅन बी होता, हे मान्य करावंच लागेल. बघा सध्या जर पाहायला गेलं तर शरद पवारांनी पुढे नेमकं काय डोकं लावलं? आता सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असेल की ज्या पवारांना काँग्रेसचा ठाकरेंचा राज्यसभेसाठी विरोध होता ते पवार पुढे का आले? विजय हा राज्यसभेवरती पवारांनी कसा मिळवला याकडे, आणि अशा चर्चा आता महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला यामागची नेमकी काय माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. बघू शकता आता सगळ्यांचं लक्ष आज दिवसभर ताज्या घडामोडींकडे होतच. शरद पवारांनी पुन्हा सिद्ध केलं की वय कितीही असो बुद्धी अजूनही तल्लख आहे. अमित शहांच्या मदतीने म्हणा किंवा स्वतःच्या ताकदीवर त्यांनी मवियाला आपल्या तालावर नाचवलं. ठाकरेंना आणि काँग्रेसला दाखवून दिलं पवार म्हणजे काय. कारण की ज्या ठाकरेंचा काँग्रेसचा विरोध होत चाललेला होता, काहींनी विरोध पूर्णपणे उघडपणे केला नाही, पण काही नेत्यांच्या जे आहे ते त्यांच्या म्हणण्या त्यांच्या काही वक्तव्यावरून हे पण ओळखू आलं की त्यांचा सरळ इकडे शरद पवारांना राज्यसभेसाठी विरोधच आहे. पण बघा महाराष्ट्राचं राजकारण आता एक अशा वळणावर आहे जिथं मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखणं कठीण आहे. तुम्हाला पण काय वाटतं? पवारांची ही खेळी योग्य होती का? नेमकं तुम्हाला याबाबत तुमचं मत काय द्यायचं आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा. पण बघा आता सध्या जर बघायला गेलं तर खूप वेगाने वेगळी एक परिस्थिती पण आपल्याला बघायला मिळत आहे. नेमकं काय झालं? बघा जयंत पाटील यांनी मध्यस्थी केली. जयंत पाटील यांनी ठाकरेंची पण भेट घेतली. मग इकडे गेम नेमका कसा पलटला? ज्या ठाकरेंना पवारांना पाठिंबा द्यायचा नव्हता त्या ठाकरेंनी पाठिंबा नेमका कसं काय दिला? ठाकरेंना कोणती नेमकी भीती वाटली? कोणतं नेमकं कारण ठाकरेंना वाटलं की पवारांना पाठिंबा द्यावा? यामागची एक थोडक्यात माहिती सांगतो, आता लक्ष द्या. बघा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जयंत पाटील म्हणाले की राज्यसभेच्या जागेची निवड आता जवळ आली असून 5 तारखेला अर्ज भरायचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचा एकच उमेदवार उभा करावा, यासाठी आम्ही उद्धवजींची भेट घेतली. बघा शरद पवारांच्या उमेदवारीचा आग्रह हा पाटील यांनी स्पष्ट केले की आमच्या प्रश्नाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली की आदरणीय पवार साहेबांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर
वरती जावं हा केवळ पक्षाचा नाही तर कार्यकर्त्यांचा, लोकसभा आणि विधानसभेच्या सदस्यांचाही तीव्र आग्रह आहे. उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद बघा. भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं पाटील यांनी सांगितले. ठाकरे म्हणाले की काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडी म्हणून यावर एकत्रित निर्णय आज किंवा उद्यापर्यंत घेऊ आणि सगळ्यांचं लक्ष याकडेच लागलं की पवारांनी इकडे बघा ठाकरेंनी पवारांना पाठिंबा दिला कस काय अशा चर्चा होऊ लागल्या. कारण की पवारांना जे पाठिंबा देणार नव्हते त्यांनी पाठिंबा दिला. यावरून एक सिद्ध झालं की शरद पवारांनी स्ट्रॅटर्जी वापरून काँग्रेसला आणि इकडे उद्धव ठाकरेंना जे आहे ते मागे नेल्याचं दिसून येत आहे आणि विजय आपला मिळवल्याचं हे स्पष्टपणे आता दिसून आलेलं आहे. याबाबत तुमची मत काय आहे, प्रतिक्रिया काय आहे, कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अशा प्रकारचे आपण अपडेट बघितलेले आहे. अशा अपडेटसाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका. धन्यवाद.